ठिकाणी झाड जे आहे ना हे जास्त राजस्थानमध्ये पाहायला मिळतं। किती भारी यार, किती कॅक्टस प्रकारचे मस्त। अमरावती जिल्ह्याच्या निसर्गरम्य परिसरात असे एक ठिकाण आहे जे शांतता, हरित सौंदर्य आणि पर्यावरण प्रेम यांचा संगम आहे। बांबू गार्डन अमरावती हे ठिकाण म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही तर निसर्गाशी जवळीक साधण्याचा एक सुंदर अनुभव आहे। या बांबू गार्डनमध्ये जी स्थापना करण्यात आली किंवा याचं जे महत्त्व आहे हे कशा पद्धतीने आहे आपण हे समजून घेऊया। बांबू गार्डनची संकल्पना जी आहे ती महाराष्ट्र वन विभागाने हरित क्रांतीच्या दिशेने केलेली आहे आणि येथे बांबूच्या 30 पेक्षा अधिक प्रजाती ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। काही देशी तर काही विदेशी परदेशी जातींचा ज्या समावेश आहे बांबूच्या ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर प्रत्येक बांबूचा आकार, रंग आणि उपयोग हा वेगळा आहे। बांबू म्हणजे हरित सोनं आहे आणि त्याचे हे दर्शन जे आहे ह्या ठिकाणी आपल्याला घडतंय। हे गार्डन केवळ सुंदर नाही तर शैक्षणिकही आहे। विद्यार्थी, पर्यावरण आणि अभ्यासक, शेतकरी यांना येथे बांबू लागवड तंत्रज्ञान, बांबूचे औद्योगिक उद्योग, जैवविविधता संवर्धन या विषयावर मार्गदर्शन मिळते। येथे बांबूपासून तयार केलेल्या बांबूंच्या वस्तूंचे प्रदर्शनही होते आणि या ठिकाणी खुर्च्या, दिवे, त्याचबरोबर शोपीस, बांबूंच्या बाटल्या आणि बरंच काही या ठिकाणी विकतही आपल्याला मिळतं। या ठिकाणी जैवविविधतेचं केंद्र आहे। बांबू गार्डनमध्ये फक्त बांबूच नाही तर अनेक प्रकारचे झाडे, पक्षी, वनस्पती, फुलपाखरे, त्याचबरोबर लहान प्राण्यांचा सुद्धा समावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। फुलपाखरांचे बगीचे, पक्ष्यांसाठी विश्रांती स्थाने आणि नैसर्गिक पायवाटा या ठिकाणी आपल्याला या बांबू गार्डनमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे फिरताना आपल्याला एक अद्भुत शांतता आणि जो आत्म्याला जो शांतता जी मिळायला पाहिजे ती या ठिकाणी आपल्याला ह्या केंद्रामध्ये आल्यावरतीच खरी पाहायला मिळते। सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी इथे चालत जाणं म्हणजे ध्यान साधनेचा अनुभव। थंड वारा असतो, त्याचबरोबर बांबूच्या पानांच्या संगीतासारखा आवाज असतो। झाडांच्या सावलीत पायवाटा आणि प्राण्यांचा निसर्ग भ्रमंती म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकतो। निसर्ग वाचवा, बांबू लावा आणि भवितव्य घडवा। प्रवेश शुल्क इथं 30 रुपये फी जी आहे ती घेतली जाते।